स्वागत आहे आपल्या सर्वांचं लॅब टेक्निशियन या यूट्यूब चॅनेलवर. वैद्यकीय शिक्षण व आयुष महाराष्ट्र राज्य म्हणजे DMR मार्फत एक परिपत्रक आलेलं आहे, जे आज आपण DMR मार्फत 6 फेब्रुवारी 2026 या परिपत्रकामध्ये DMR कॉन्ट्रॅक्ट भरतीबद्दल एक मेन्शन केलेलं आहे. या सर्व बद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून न्यू अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. तर DMR मार्फत त्यांनी प्रति कोणाला पत्र लिहिलं आहे, तर प्रति अधिष्ठाता, अधीक्षक, सहयोगी प्राध्यापक, शासकीय दंत महाविद्यालय, रुग्णालय, परिचर्या शिक्षण संस्था, आरोग्य पथक, महाराष्ट्र राज्य यांना एक पत्र लिहिलं आहे. तर याचा विषय काय आहे हे आपण बघूया. शिक्षण व आयुष्य संचालनालयाच्या आधिपत्याखाली वर्ग 3 म्हणजे क्लास 3 तांत्रिक अतांत्रिक म्हणजे टेक्निकल नॉन टेक्निकल, वर्ग 4 म्हणजे क्लास 4 या संवर्गातील नियमित पदे ही बाह्य यंत्रणेद्वारे भरण्याबाबत म्हणजे थोडक्यात काय तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरण्याबाबत या परिपत्रकामध्ये मेन्शन केलेलं आहे. शासन वैद्यकीय शिक्षण व आयुष मंत्रालयाच्या आधिपत्याखालील शासकीय दंत महाविद्यालय, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक महाविद्यालय व संलग्न रुग्णालयामधील नियमित म्हणजेच थोडक्यात परमनंट रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात शासन निर्णय दिनांक 4/10/2024 मधील सेवा पुरवठा मार्फत विहित अटी व शर्तीच्या आधिपत्य राहून मान्यता देण्यात आली आहे. म्हणजेच DMR शासकीय महाविद्यालय तसेच शासकीय दंत महाविद्यालय, होमिओपॅथिक महाविद्यालय यांच्यामध्ये नियमित म्हणजे परमनंट क्लास 3 आणि क्लास 4ची परमनंट रिक्त पदे ही तात्पुरत्या स्वरूपात म्हणजेच थोडक्यात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरण्यासाठी शासन मान्यता देण्यात आलेली आहे. शासन आदेशात निर्धारित केलेल्या अटी व शर्तीचे पालन करून वर्ग 3 तांत्रिक व अतांत्रिक म्हणजेच टेक्निकल व नॉन टेक्निकल परिचर्या संवर्गातील रिक्त पदे हे केवळ नियमित भरती होईपर्यंतच उपलब्ध करून तत्संबंधी दक्षता घेण्यास सर्व अधिष्ठाता महाविद्यालय, दंत महाविद्यालय, होमिओपॅथिक महाविद्यालय, रुग्णालय व संचालनालयाच्या दिनांक 6/6/2025 रोजी परिपत्रकाद्वारे कळवण्यात आलं आहे. म्हणजे याच्यात त्यांनी मेन्शन केले आहे की दंत महाविद्यालय, होमिओपॅथिक, शासकीय महाविद्यालय, संलग्नित रुग्णालयामध्ये जी रिक्त पदे आहेत, जी नियमित रिक्त पदे आहेत, ही रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात म्हणजेच थोडक्यात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नियमित जोपर्यंत पदभरती होत नाही तोपर्यंत भरण्याची म्हणजे परवानगी त्यांनी यामध्ये दिलेली आहे. मध्ये दिनांक 8 जानेवारी 2024 मध्ये दिलेल्या आदेशानुसार तातडीने आवश्यक असलेले नमूद केलेले शासन निर्णय दिनांक 7/8/2025 रोजीच्या परिपत्रकात संचालनालयाच्या अधीनस्थ संस्थांमधील गट क व गट ड याची नियमित रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यास काही कालावधी लागत असल्यामुळे रुग्णसेवेत खंड पडू नये म्हणून सदर पदे ही परिचारिका पद वगळून म्हणजे स्टाफ नर्स हे पद वगळून इतर जी पद आहेत यांच्यात तात्पुरत्या स्वरूपात दिनांक 4/10/2000 रोजी शासन निर्णयान्वये नियुक्त केलेल्या सेवा पुरवठामार्फत बाह्य स्रोताने पदभरती करण्याबाबत म्हणजेच थोडक्यात काय तर उच्च न्यायालयाची जी याचिका दाखल केली होती त्यानुसार रिक्त पदे ही तातडीने भरण्यासाठी नमूद केली आहे. यामध्ये गट क व गट ड ची जी नियमित पदे आहेत, नियमित रिक्त पदे ही भरण्यास काही वेळ लागत असल्यामुळे रुग्णसेवेत खंड पडू नये यामध्ये स्टाफ नर्स परिचारिका पद म्हणजे स्टाफ नर्स पद सोडून इतर जी परमनंट पदे आहेत ही पदे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरण्यासाठी यामध्ये त्यांनी मान्यता देण्यात आलेली आहे. शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालय तसेच दंत महाविद्यालय, रुग्णालय, परिचर्या शिक्षण संस्था, आरोग्य पथक यांच्यामध्ये नियमित क्लास 3 म्हणजे तांत्रिक अतांत्रिक, टेक्निकल नॉन टेक्निकल, वर्ग 4 म्हणजे क्लास 4ची रिक्त पदे रुग्णसेवा सुरळीत ठेवण्यासाठी रुग्णसेवेमध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ हे बाह्य स्रोताद्वारे उपलब्ध करावे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ही भरती करावी. या मनुष्यबळाच्या सेवा कालावधीत नियमित पदभरती होईपर्यंत ही याची मर्यादा राहील. म्हणजे जोपर्यंत नियमित पदभरती होत नाही तोपर्यंत या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरती होईल व त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ठेवण्यात येईल. 2 नंबरचा मुद्दा आहे नियमित पदभरती TCS जिल्हा निवड समितीमार्फत पूर्ण होतात सदर सेवा ही बंद करण्यात यावी. संबंधित सेवा पुरवठाबरोबर करार रद्द करण्यात यावा. म्हणजे थोडक्यात काय तर ज्यावेळेला रेग्युलर परमनंट TCS मार्फत होणार त्यावेळेला रेग्युलर भरती झाल्यानंतर जी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरलेले पदे आहेत ती त्यांना
ती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरलेली पदं त्यांना काढून टाकून परमनंट पदामध्ये ज्यांची नियुक्ती झाली आहे त्यांना यामध्ये सामावून घेतलं जाईल. यामध्ये काही अटी वगैरे दिलेले आहेत, ते जास्त काही इम्पॉर्टंट नाही आहेत, ते तुम्ही वाचू शकता. आपल्या ग्रुपवर याची PDF प्रोव्हाइड केली जाईल. यानंतर आता ही भरती कशी होणार, किती जागा शिल्लक आहेत व किती जागा भरलेल्या आहेत याची या परिपत्रकामध्ये मेन्शन केले आहे, ते आता आपण पाहणार आहोत. यामध्ये संस्थेचं नाव, त्यानंतर संवर्ग म्हणजे तुमची कोणता संवर्ग आहे, त्यानंतर या संस्थेत नियमित किती मंजूर पदे आहेत, त्यानंतर संस्थेत नियमित मंजूर पदे एकूण किती आहे, म्हणजे कोणकोणती पदे आहेत त्याचं नाव, त्याचबरोबर एकूण मंजूर पदांची संख्या किती आहे, त्यानंतर एकूण भरलेली पदे किती आहेत, एकूण रिक्त पदे किती आहेत आणि बाह्य यंत्रणेद्वारे अजून किती पद भरणार आहेत, हे सर्व या परिपत्रकामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे. त्यामध्ये पहिलं आहे राजश्री शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर. यामध्ये गट क तांत्रिक व गट क अतांत्रिक म्हणजेच टेक्निकल व नॉन टेक्निकल यामध्ये कोणकोणत्या पोस्ट आहेत, तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ यामध्ये एकूण मंजूर पदे 12 आहेत, त्याचबरोबर भरलेली पदे 10 आहेत, तर रिक्त पदे 2, तर ही रिक्त 2 पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येतील. त्यानंतर दुसरी पोस्ट आहे क्षयकिरण तंत्रज्ञ, त्याचबरोबर प्रयोगशाळा सहाय्यक असेल, कनिष्ठ लिपिक असेल, असे सर्व पदे. समाज सेवा अधीक्षक वैद्य, समाजसेवा वैद्यकीय भौतिक उपचार तज्ज्ञ, त्यानंतर व्यवसाय उपचार तज्ज्ञ, स्पीच थेरपिस्ट, आहार तज्ज्ञ असेल, अशी सर्व पदे यामध्ये मेन्शन आहेत. तर त्यानंतर इथं प्रयोगशाळा सहाय्यक, त्याचबरोबर यामध्ये 34 पदं आहेत. त्यानंतर मंजूर पदे भरलेली पदे 21 आहेत, तर रिक्त पदे 13 आहेत, तर ही 13 पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येतील. अशा प्रकारे सर्व इन्फॉर्मेशन यामध्ये 2 नंबरला आहे शासकीय महाविद्यालय व सिंधुदुर्गमधील शासकीय महाविद्यालय, याच्यामध्ये पण सर्व प्रकारच्या पोस्ट दिलेल्या आहेत, किती जागा भरलेल्या आहेत, किती जागा आहेत, किती जागा भरलेल्या आहेत आणि किती जागा रिक्त आहेत, तर हे तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे जोपर्यंत परमनंट भरती होत नाही तोपर्यंत ही पदे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरण्यात येत आहेत. अशा प्रकारे सर्व महाविद्यालय आणि तिथे रिक्त जागा किती किती आहेत ते याचा आढावा या परिपत्रकामध्ये दिलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा, शेअर करा व आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. थँक्यू.